हाय हॅलो नमस्कार. तुमचं आमच्या छान छान व्लॉगमध्ये स्वागत आहे. हाय करा निकेत. हाय. ओके, आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. अचानक 3 वाजताच निघालोय, 3:30 झालेत. आणि रिझन असं आहे की बाबांचा बड्डे आहे. लग्नाला 2 वर्ष झाली आमच्या, आणि ह्या 2 वर्षात त्यांच्या बड्डेला मी गेलीच नाही आहे. समहाव नाही जमलं, किंवा त्यांना बोलवलं तर ते सुद्धा आले नाहीत. सो आज डिसाईड केलं की काही करून जायचं. वर्कलोड खूप होता, बट ठीक आहे. हातातली कामं संपवून पण चाललो आहे आणि घेऊन पण चाललो आहे. सगळं बॅकअप वगैरे घेतलं आहे लॅपटॉपमध्ये आणि आता निघालो आहे. माहिती नाही किती वेळात पोचू. आणि आज वातावरण पण काही खास नाही दिसत आहे, पावसाचं वातावरण वाटतं आहे. होपफुली लवकर पोचू. मिसिंग लिंकमुळे आता डिपेंड आहे आम्हाला. मुंबईत पोचल्यावर बस ट्रॅफिक मिळालं नाही पाहिजे. मिसिंग लिंकमुळेच हिंमत केली जायची. हां, ॲक्च्युली मिसिंग लिंकमुळेच हिंमत केली जायची. अदरवाईज मला वाटत नाही आम्ही प्लॅन केला असता, बिकॉज इन्सेंट ट्रॅफिक असतं घाटात. सांगूच नाही शकत हल्ली. पण ठीक आहे, आता बघूया किती वेळात पोचतोय. आता तर वाजलेत 3:30 आणि आता पोचलोय वाकडला. सो होपफुली अजून 2.5 तासात पोचू मुंबईत. कारण आजच रिटर्न यायचं आहे. आता स्टे वगैरे तर करणार नाही आहे तिकडे. आजच रिटर्न यायचं आहे. खूप कामं आहेत, त्यामुळे बघूया. हा, फायनली एक्सप्रेस वेला लागलो. असं होतं कधी पुणे सिटी सोडतोय, कारण एवढं ट्रॅफिक असतं. इथे आल्यावर जरा टेन्शनच नाही. आता कसं फट 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 निघून जाऊ पटापट पुढे. आम्ही पोचलोय तळेगाव टोल नाका, आणि ते खूप वेळ उभं होतं. आता मी कॅमेरा चालू केला आणि लाईन सुटली, नाही तर पॅ 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 वाजवत होती. कोणाचा तरी इश्यू झाला असेल, आय गेस सो. आपलं स्किप झाला टोल. उगाच पाकल बनवतात. एनिवेज, आता तळेगावच्या पुढे पोचलोय आणि आता आम्ही म्युझिक लावलंय. म्युझिक लावून आम्ही एन्जॉय करतोय. बापरे, इकडे ॲक्सिडेंट झालंय. चल ना. एकदम युजलेस गोष्ट आहे, चालू आहे. कधीच प्लॅन नाही करायचा, एकदम मूड अपसेट होऊन जातो. म्हणजे कधी एक्साईट नाही व्हायचं. आम्ही निघालो, एकदम व्यवस्थित निघालो. पूर्ण पुण्यात कुठे ट्रॅफिक मिळालं नाही. तळेगावला टोल नाक्याला पोचलो तर जिकडे ज्या लेनमध्ये आम्ही गेलो तिकडे ऑलरेडी कोणाचं तरी म्हणजे फास्टॅगचा इश्यू झालेला. सो तिकडे आमचे 5 मिनिट गेले. थोडं पुढे आलो, एक ॲक्सिडेंट झालेला, तिकडे 5 मिनिट गेले. आणि आता इकडे पण ट्रॅफिक आहे खूप मस्त. आणि आता इथे पण मस्तच ट्रॅफिक आहे. ॲटलिस्ट 10 मिनिट्स आमचे इथे वेस्ट होणार आहेत. हो, आपल्याला कुठे पोहोचायचं नाही एवढं घाईमध्ये. चला. हो 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 हो. घरात तर बोलत होता ओ पटापट चला. एकच इश्यू आहे फक्त, मुंबईत ट्रॅफिक मिळेल म्हणून आम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल घरी पोचायचं आहे. खूपच ट्रॅफिक आहे यारशी. हा ना, सगळा मूडच गेला. ॲज पर आर प्लॅन एवढ्यात आम्ही मिसिंग लिंकच्या इथे पाहिजे होतो. आपण 10 मिनिटात मिसिंग लिंक तिकडे कधी झालं असेल. किती लांब दाखवतोय, इतकंच आहे ना. हा, ह्या बोगद्यापर्यंतच आहे. गाडी बंद पडली आहे. गाडी बंद पडली रे. गाडी बंद पडली आहे. ठीक आहे, ती टोविंगची गाडी जाते आतमध्ये. तिथून आतून उलटी येते. जाऊ दे. आता मी मिसिंग लिंक जवळ गेल्यावर आता मी मिसिंग लिंक अरे काय असं मूड अपसेट झाला की फंबल व्हायला होतं. जाऊ दे. मी मिसिंग
लिंक जवळ गेल्यावर व्हिडिओ चालू करते. बाय बाय. नाही दाखव ना घाटात तेवढं. काय दाखवू? बोगदा. बोगदा काय दाखवायचा? कामशेत. कामशेत बोगद्यामध्ये काम चालू होतं त्यामुळे सिंगल लेन गाड्या जात होत्या. पण ठीक आहे, आता काम झालंय त्यांचं आणि रस्ता फ्री झालाय. यार पण आज सगळीकडेच ट्रॅफिक मिळते. काय फालतूगिरी. ट्रॅफिक नाही मिळते, काही ना काहीतरी इन्सिडेंट्स होतोय. सिंगलिंगला स्पीड लिमिट कमी आहे काय? फायनली आम्ही मिसिंग लिंक जवळ पोचलो आहोत. अजून पोचायचंय. पोचलो नाही अजून. आणि कोणीतरी एक्साइटेड आहे मिसिंग लिंक वर गाडी चालवायला. बघा 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 माझ्या नवऱ्याला बघा. नाही गाडी मिसिंग बघा लिंक बघा 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 माझ्या नवऱ्यावरच्या चेहऱ्यावरचा हसरा चेहरा बघा. जरा उत्साह बघा नवऱ्याचा. वर्ष वाट बघितली याची लवकर. क्या बोलेगा रे मोरवाळे. पुण्यात आलो ना आणि माझ्या बायकोला मला सारखं भेटायचं होतं. गर्लफ्रेंड होती, म्हणजे सारखं येण्यासाठी खूप वेळ लागायचा. अचानक निघायच्या वेळेला पण असं सगळं व्हायचं. खूप ट्रॅफिकमध्ये अडकून राहायचो. मग कधी बस मिळेल तसं जायचो आम्ही. मग जरा हे तेव्हापासून पाहतोय मी. हा खूप शॅडो येते तुझ्या तोंडावर. बघा 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 माझ्या नवऱ्याची खुशी बघा. मला सनसेट एवढा आवडतो. कधी नाही ते घराबाहेर पडली आणि सगळं मळब आहे. किती वाईट आहे ही गोष्ट. जेव्हा मी घरात बसते तेव्हा मस्त ऑरेंज स्काय होतं, मस्त सनराईज येतात. आणि आता घराच्या बाहेर पडल्यावर किती मस्त काळोख काळोख झालाय. आणि आता आम्ही पोचलोय मिसिंग लिंकला. आणि कोणीतरी खूप एक्साइटेड आहे. मला कळत नाही मी फ्रंट शूट घेऊ की आमचं शूट घेऊ. जाऊ दे आताच मिळणार इथे तर व्यवस्थित नाही मिळणार ना. पण आता घेऊन तरी काय फायदा. ते तर खूप नको येऊस ना मग. दिस इज द बोगदा. स्टार्टिंग येऊ शकतेस ना तू असं. ओ आम्ही एंट्री केलेली आहे मिसिंग लिंकला. टाळ्या वाजवा. टुक 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 टुक. हे खूपच एकदम हे आहे ना स्लांट म्हणजे असं ना. आता तुम्ही ऐका आमची स्टोरी ऐका. बोला बोला स्टोरी बोला. हॉटेल गेलं का वाटतंय. खुशी तर बघा खुशी. चालवायची गाडी चालवायची. मी म्हणलं मला ते ड्राईव्ह करायला दिलं नाही या मुलाने मला. अरे आला वाव. The most exciting part of this missing link is here. वाटतंय मग. किती भारी वाटतंय माहितीये तुम्हाला. हे काय एक्झिटला आलो. आलो खा कोकणीला. इन्सेन आहे. काय भारी आहे. पोचलो पण. नो कोच. एक तास वाचला. एक तास काय जास्तच. आपण किती वाजता निघालेलो. 3 वाजता. 4:30 वाजले. तीन वाजता 3:15ला पेट्रोल भरलं. किती वाजले. 4:30. एक तासात खाली आलोय आपण.
सध्या ट्रॅफिक नसतं तर लक्षात ठेव. हा, म्हणजे घरापासून पुण्यापासून जिथे आपल्याला 1.5 तास जायचं बघ असंच खाली इथे यायला 1.5-2 तास जायची बघ ते आपण बरोबर परफेक्ट 1 तासात खाली आलोय. हे बघ अय्यो खोपोलीला पोहोचलो पण. खोपोली काय बोलते, खालापूर. कसले भारी पोचलोय. 80 स्पीड मध्ये. अमेझिंग. जायला कुठं कसलेच भारी पोचलोय. जायला कुठून आहे ग? एक नंबर मजा आली. अरे चल ना सरळ सरळ पुढे जॉईन होतात. ग्रेट ग्रेट व्हेरी व्हेरी ग्रेट. मजा आली. आता आम्ही पोचलोय पनवेलला. आता घर काही लांब नाहीये. आता किती वेगळाच आनंद होतो माहेरी यायचा. पोचू पोचू 1-1.5 तासात पोचूच घरी. इथे जरा क्लायमेट छान आहे, बेटर वाटतंय. हे पण ट्रॅफिक चालू झालेलं आहे. आता ते तर अवॉइड नाही करू शकत कोणच, बट ठीक आहे. फुकटचे 6 वाजलेत. जाऊ दे. आता मला केक घ्यायचा आहे पण माहिती नाही कुठून घेणार केक. आता पवईला पोचलो आणि इकडे खूप ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. 4-5 जरी ठरवलं पवईला आतल्या साईडला जाऊन केक घ्यायचा तरी ते नेक्स्ट इम्पॉसिबल वाटतंय. आय हेट ट्रॅफिक. तुम्हाला माहिती आहे जेव्हापासून मी कोथरूडमध्ये राहायला लागली ना तेव्हापासून ट्रॅफिकची सवयच गेली. कारण कोथरूडमध्ये ट्रॅफिकच नसतं बिलकुल. आणि असलं बारच पडत नाही. आता तर फक्त 2 मिनिटवर आहे घर. 6:15 वाजले. ठीक आहे, खूप लेट नाही झाला पण पोचलो. एवढा मस्त सनलाईट आहे ना, खूप मजा येते. तरी पण ट्रॅफिक आहेच. ओयो व्हेरी मच ट्रॅफिक. दोन मिनिटमध्ये पोहोचू असं वाटत नाहीये. बघू आता. तुम्हाला एक मज्जा बघायची का? मज्जा बघायची का? मज्जा बघा. फक्त 2 मिनिटचा रोड आहे पण एवढं ट्रॅफिक आहे. अशी फुल इग्नोर करते. तिला दाखव. हे बघ हॅपी बर्थडे बघ. हॅपी बर्थडे बघ. हे बघ. ती सावीला आणलेली पण नको नको नको. ती नको येऊ बोलली घरी. सावी बोलते ना नको येऊ म्हणून नाही आणत. आई कर आरती. काय टाकू नको? ए डॉल नको टाकू. डॉल अरे मी तुला असं हाफ घेतलंय की कुर्ता वाटत. डॉल नको घेऊ. आता बोल मायू. आता सावी मी येऊ इकडे. मला गोष्टी नको काय. बघ ना. का पण असं काय आहे तिथे नको यायला? सावी टॉय घेतलाय आम्ही तुझ्यासाठी. आणि आरती कर. काय लपून ठेवलंय जसं नको येऊ म्हणायला? अरे आम्हाला पण सांगते मी आलेलो नको येऊ. देशाला देशाला मिळालेलं नको येऊ. आता पण सावी. हो आता पण नको. सावी हाय कर ना.
हाय बोल. हाय. ये बघू ये पार्सल आवरी आता असती तर पटापट खायला घेतलं असतं की हा ना नको म्हणते आम्हाला सावी. बरोबर. आता आम्ही परत पुण्याला जायला निघालोय. पनवेलला पोचलोय. एवढा वेळ शूट नाही केलं कारण का थोड्या गप्पा वगैरे चालू होत्या. 12:30 वाजलेत. 12:30 नाही 12:40 झालेत. घरी पण खूप काही शूट नाही करता आलं बिकॉज ऑल ऑफ सडन आम्ही गेलो तेव्हा माझी आत्या आलेली आणि मग नंतर काकासुद्धा आला आणि असे खूप जणं भेटले. माझी नणंद आली आणि मग सगळ्यांबरोबर गप्पा मारता मारता म्हटलं शूट नकोच बिकॉज खूप महिन्यांनी खूप दिवसांनी सगळ्यांना भेटत होतो. सो नाही जास्त इम्पॉर्टन्स दिला शूट करायला. सो आता आम्ही निघालो आहे आणि मला वाटतं 5 मिनटात एक्सप्रेस वेला लागू. झोप तर आली आहे दोघांना पण लेट्स सी ट्राय करू कुठेतरी हॉल्ट घेऊन कॉफी पिऊन पुढे परत ट्रॅव्हल करायला. एकदम बॅटरी डाऊन झाली आहे. असं झालं कधी घरी जाऊन झोपतोय पण तरी 2 तास जातील अजून असं वाटतंय. माहिती नाही. आता आम्ही हॉल्ट घेतला आहे फूड कोर्टला आणि मंडे असून पण मंडे आज थर्सडे लागला. थर्सडे असून पण छान छान गर्दी आहे. हे बघा आम्ही कोल्ड कॉफी घेतली आहे आता. पण अनिकेत एकदम एक्साइटिंग गोष्ट घेतो आहे माझ्यासाठी कारण मी कॉफी नाही घेतली आणि मला भूक लागलेली. सो इथे काही अवेलेबल पण नव्हतं खायला ऑब्व्हियसली. आता 1 वाजला ऑलमोस्ट. हॅलो अनिकेत. हॅलो मोजा. हां का मला वाटली कोल्ड. मी रेग्युलर मागवलं होतं. सिग्नेचर रेग्युलर कोल्ड कॉफी कॉज रिफ्रेशिंग वाटतंय जरा. मग हे पागल आहेस का लोणावळ्यात झोपायचं कुठे लोणावळ्याच्या बाहेर पडणार आपण. थँक्यू. हाय मुक्ता मुक्ता. दिस इज द गिफ्ट फ्रॉम मी फॉर माय बर्थडे. रिटर्न गिफ्ट. तेरे से लेके मैं ही वापरूंगा. मला ना माझं चांगला फोटो काढतो का. आमचा निव्वळ टाईमपास झाला आहे करून 10 मिनिटच्या बदल्यात चांगलेच 30 to 40 मिनिट्स आम्ही थांबलो आहे. इवन इफ उद्या दोघांना खूप वर्कलोड आहे. ऑफिसला जायचं आहे. खूप काम आहे. खूप काय काय गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आम्ही लवकर निघत होतो. थांबत नव्हतो मुंबईला. पण आम्ही काय केलं इथे उतरून खूप टाईमपास केला. खूप म्हणजे नॉर्मली जेव्हा आम्ही ब्रेक घेतो ना तेव्हा पण जेवढा टाईमपास करत नाही ना तेवढा आज फक्त आणि फक्त कॉफी ब्रेक घेतला. हॅलो. टाइमपास केल्यानंतर आता आम्ही केसाचं काय तुझं काय पागल मुद्दा मला किती रिफ्रेश वाटलं माहितीये. ड्रायव्हरला रिफ्रेश वाटला आमच्या. ड्रायव्हरला हो पैसे द्यायचे तुम्ही माझे. उद्या तुला माझ्याकडून थाई करी फ्री अँड फ्री. तुम्ही मला आणले ना. 8 किलोमीटर जायचं रॉकेट. हा खूप मस्त आहे. आता राईट झाली तर असं वाटतं घरी जाऊयाच नको. भटकत बसावं असं वाटतं. पण कामच आहे ना आपल्याला उद्या. डेडलाईन फॉलो करण्यासाठी एवढी धावपळ करून आलो. बाकी काही नाही. इफ नसेलच यायचं होतं तर मग राहून घेऊन आलो असतो मस्त वेगळी काय अडचण नव्हतं. एनिवेज मला माहिती नाही मी अजून पुढे गेल्यावर शूट करीन किंवा नाही करीन.
आणि हां, ह्या ब्लॉगमध्ये खूप इंटरेस्टिंग दाखवायचं होतं, पण ॲज पर प्लॅन काहीच नाही गेलं. म्हणजे मी घरातलं सगळं दाखवणार होती, बाबांचा बड्डे आणि सगळं घराचं सगळं, बट एवढं फटाफट बॅक टू बॅक कोण ना कोणतरी यायला लागलं, सो दाखवता आलं नाही. ऑल्सो आजच्या ब्लॉगमध्ये अनिकेत थोडा कमी टाईमसाठी आहे, कारण तो ड्राईव्हवर फोकस करत होता, सो मी पण त्याला डिस्टर्ब नाही केलं. आणि तिकडे गेल्यावर पण काहीच झालं नाही, बट इट्स ओके. तुम्ही जर एन्जॉय केलं असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कॉमेंट. आता मी करते तुम्हाला टाटा बाय बाय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, है ना अनिकेत? बाय बाय. ह्यासाठी करते कारण मला खरंच श्युरिटी नाही आहे मी पुढे गेल्यावर शूट करेन की नाही. थोडी गाणी लावून टाईमपास करत करत पोचायचं आहे. इन केस मी चालू केला कॅमेरा तर हे कट करून मी परत बाय बाय करेन तुम्हाला. पण आत्तासाठी बाय बाय.